या ठिकाणी स्तोत्र 40 हे दावीद राजाने लिहिलेलं स्तोत्र आहे प्रियानो. आणि हे 7वं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिण्यात आलेले एक स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये पुष्कळ असे वचन आहेत की ज्याचा उल्लेख प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात येतो. जसं जर आम्ही पाहिलं 7वं वचन 6वं वचन त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे, यज्ञपशु व अन्नार्पण याने तुला संतोष होत नाही. तू माझे कान उघडले आहे. होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. यावर मी म्हणालो, पहा मी आलो आहे. ग्रंथपटात मजवशेही लिहून ठेवले आहे. आम्हाला सर्वांना माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जुन्या करारात अगोदरच लिहून ठेवण्यात आलेलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त का आला होता तर 8व्या वचनात तो स्वतः लिहितो, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला संतोष आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. तर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आला होता. त्याच्यामध्ये त्याला आनंद आहे. आणि आम्ही पाहतो की वयाच्या 12व्या वर्षी सुद्धा त्याला पवित्र शास्त्रातले सर्व वचन हे माहीत होते. आणि ज्यावेळेस तो सैतानाशी युद्ध करत आहे त्यावेळेस सुद्धा तो जगिक रीतीने सैतानाला उत्तर देत नाही, तर पवित्र शास्त्रातल्या प्रत्येक वचनाचा आधार घेऊन तो उत्तर देत आहे. याच्यावरून आम्हाला समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणामध्ये पवित्र शास्त्रातले प्रत्येक वचन हे याच्यामध्ये होते, तोंडपाठ होते. पुढे जाऊन लिहिलेलं आहे, महासभेत मी धार्मिकतेचे संवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही हे तू जाणतोस. आणि आम्ही पाहतो की कित्येक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मंडळांमध्ये देवाचं वचन उत्तम रीतीने गाजवत होता. तो महासभेला म्हणजे ज्याला आम्ही सिनेड्रीन म्हणतो, जी 70 लोकांची सिनेड्रीन होते, मुख्य याजक, शास्त्री, परुषी यांचे जी 70 लोकांच्या महासभेमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त स्वतःहून उभा राहिला आणि देवाचं वचन त्याने गाजवलेलं आहे. आणि या ठिकाणी पुढे जाऊन 12व्या वचनात तो म्हणतो, असंख्य अरिष्टांनी मला घेरले आहे. माझ्या दुष्कर्माने मला पछाडले आहे. म्हणून मला वर तोंड करता येत नाही. ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहे. माझ्या त्राण उरले नाही. हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर. हे परमेश्वरा, माझा सहाय्य करण्यास त्वरा कर. ते जे माझा जीव घ्यावयास पाहतात ते एकंदर लज्जित व पजित होऊन माझे विघ्न संतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पाहो. याचं सुद्धा आम्हाला उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जीव ज्यांनी घ्यावयास पावला त्यांना तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ता पुन्हा एकदा पुनरुत्थित झालेला आम्हाला पाहावयास भेटतो. परंतु आज आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या वचनावर जास्त अभ्यास करणार आहोत. पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणत आहे, मी दीन धरून परमेश्वराची वाट पाहिली. तेव्हा त्याने मजकडे वळून माझा दावा केला. या ठिकाणी प्रियानो, पवित्र शास्त्रात 7 गोष्टी किंवा 7 आशीर्वाद लपून म्हणजे ठेवण्यात आलेले आहेत की जे आपला भाव परमेश्वरावर ठेवतात. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की या ठिकाणी परमेश्वर आपल्याकडे वळतो की ज्यावेळेस मी त्याच्याकडे वळतो. जोपर्यंत मी देवाकडे वळत नाही, देव माझकडे वळत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पवित्र शास्त्रात सांगितलेली आहे की ज्यावेळेस मी देवाचा दावा केला, देवाने माझं ऐकलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगितलेली आहे दुसऱ्या वचनात की देव, ज्यावेळेस मी देवाचा दावा करतो, देव मला नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून मला वर काढतो. त्याच्यानंतर पुढे जर जाऊन लिहिलेलं आहे
दलदलीच्या चिखलातून तो मला बाहेर काढतो. पुढे जाऊन लिहिलेलं आहे की तो माझे पाय स्थिर करतो, दगडावर स्थिर करतो आणि त्याच्यानंतर तो माझे मार्ग प्रस्थापित करतो आणि माझे पावले स्थिर करतो, माझे मार्ग स्थिर करतो. त्याच्यानंतर 7वां आशीर्वाद परमेश्वर आम्हाला देत आहे तो म्हणजे ही पुट न्यू सॉन्ग इन माय माउथ. तो माझ्या मुखात नवीन गीत घालतो. म्हणजे ज्या वेळेस देवाचा साक्षात्कार मला होतो, देव मला खाचेतून, दलदलीतून किंवा संकटातून बाहेर काढतो, त्यावेळेस मी काय करतो? परमेश्वराचा जय जयकार करतो. आणि जय जयकार करण्यासाठी प्रियानो 150 स्तोत्र असेच लिहिलेले नाही. ज्या वेळेस या लोकांना परमेश्वराने त्यांच्या जीवनाचे अद्भुत काम केलं, त्याचा अनुभूती आली, त्यावेळेस त्यांनी नवगीत गायलं, परमेश्वराला धन्यवाद दिलेला. या ठिकाणी प्रियानो दुसरी गोष्ट परमेश्वर सांगत आहे की तो मला नाशेच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून मला बाहेर काढतो. आणि या ठिकाणी जो शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे, द वर्ड्स हिअर आर फ्युगेरेटिव्ह टू द स्टेट ऑफ सिन अँड डेथ ऑफ विच गॉड अलोन कॅन सेव्ह ह्युमन. तर या ठिकाणी दलदल आणि चिखल म्हणजे प्रियानो आमची पापे, याच्यातून परमेश्वर आम्हाला बाहेर काढू इच्छितो. आणि त्याच्यासाठी आमची दृष्टी परमेश्वराकडे लागणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत मी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावत नाही, तोपर्यंत माझ्या पापापासून आणि मृत्यूपासून मला बाहेर काढत नाही. पुढे जाऊन या ठिकाणी तिसरी गोष्ट या ठिकाणी 1 आणि 2 वचनामध्ये परमेश्वर आमच्यासाठी प्रकट करत आहे, ते म्हणजे 8 थिंग्स गॉड डू टू हिज पीपल. 8 गोष्टी देव आपल्या लोकांसाठी करतो. ते म्हणजे पहिली गोष्ट, देव आपल्या लोकांसाठी एक खडक बनवून तयार असतो, एक खडक बनवून स्थिर असतो. आणि खडकासाठी जे वेगवेगळे शब्द पवित्र शास्त्रात वापरण्यात आलेले आहेत, ते म्हणजे खडक कोण आहे? तर पहिली गोष्ट, खडक म्हणजे आमचा देव आहे. खडक कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. खडक कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे, की ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी आपलं मंदिर उभारेन. आणि त्याच्यानंतर प्रियानो 4था खडक पवित्र शास्त्रात सांगितलेला आहे, ते म्हणजे द कॅपिटल ऑफ एडोम. एदोमची जे राजधानी होती, त्याच्यासाठी खडक हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि हा खूप महत्त्वाचा आहे. शेवटचं ज्यावेळेस सैतानाबरोबर युद्ध होणार आहे, त्यावेळेस अँटी क्राइस्ट म्हणजे सैतान प्रभू येशू ख्रिस्त विरोधी ज्यावेळेस या जगात येणार आहे, त्यावेळेस इस्रायल राष्ट्र या ठिकाणी एदोममध्ये जाणार आहे. एदोममध्ये जाऊन ते आपला वास करणार आहे, एदोममध्ये जाऊन ते लपणार आहे. जसं आज तुम्ही युक्रेन येथील लोकांचा जर अभ्यास करत असाल, तुम्ही न्यूज पाहत असाल, तर युक्रेनमधले लोक काही ठिकाणी युरोपमध्ये गेलेले आहेत, काही अमेरिकेमध्ये गेलेले आहेत, काही आशियामध्ये गेलेले आहेत. तसंच ज्यावेळेस अँटी क्राइस्ट किंवा प्रभू येशू ख्रिस्त विरोधी येणार आहे, त्यावेळेस आम्ही जे विश्वासणारे आहेत इस्रायलाइट, आमचं नाव आता एक इस्रायलाइट, आम्ही कोण आहोत? वी आर इस्रायलाइट्स. आणि आम्ही कोठे जाणार आहोत? तर एदोम या ठिकाणी जाणार आहोत. तर त्याचा उल्लेख 2 राजे याचा 14वा अध्याय 7व्या वचनामध्ये करण्यात आलेला आहे. जर कोणाला भेटलं तर वाचा 2 राजे याचा 14वा अध्याय आणि 7वं वचन. 2 किंग chapter 14 verse 7. या ठिकाणी बघा परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे
दुसरे राजे याचा 14वा अध्याय 7व्या वचनामध्ये, त्याने शार खोऱ्यात अदोमाच्या 10,000 लोकांस मारून टाकले, सेला नगर लढून घेतले व त्याचे नाव बदलून ते यकथेल असे ठेवले. आजवर ते नाव चालू आहे. जुन्या काळात ऑलरेडी ही घटना घडलेली आहे, परंतु प्रकटीकरणात जर आपण यशाया जे आम्हाला पुष्कळ वेळा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी किंवा पहिल्या आगमनाविषयी सांगतं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे यशायाचा 16वा अध्याय आणि पहिलं वचन जर आम्ही काढलं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे यशाया 16 आणि पहिलं वचन जर भेटलं तर कृपा करून वाचावं. यशाया 16:1. अधिपतीस पाठवायचा ओकराचा नजराना तुम्ही रानाजवळ सेला येथून सियोन कन्येच्या पर्वताकडे रवाना करा, कारण कोट्यातून उडवलेल्या भटकणाऱ्या पाखराप्रमाणे मोवाबाच्या कन्या अर्नोनच्या उतारावर भटकतील. अर्नोन म्हणजे एदोमच्या उतारावर भटकतील. तर हे 4 खडक पवित्र शास्त्रात आपल्याला सांगितलेले. 2 खडक प्रभू येशू ख्रिस्त याविषयी आहे, 1 खडक परमेश्वराविषयी आहे आणि 4था खडक एदोम या ठिकाणी शेवटच्या काळात आम्ही ज्यावेळेस सैतान येणार आणि या ठिकाणी शेवटचं युद्ध होणार त्यावेळेस आम्ही जाणार आहोत आणि या ठिकाणी त्याच्यामुळे इस्रायल लोक त्या ठिकाणी जाऊन लपणार आहेत आणि त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण करणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढील गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की 8 गोष्टी की देव आपल्या लोकांना देतो. त्याच्यामधल्या पहिली गोष्ट खडकाबद्दल सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी परमेश्वर आमचा फोर्ट्रेस किंवा आमचा दुर्ग आहे, तो आमचा या ठिकाणी माउंटन आहे, एक स्ट्रॉंग होल्ड आहे आणि या ठिकाणी दुर्गामध्ये किंवा किल्ल्यामध्ये आम्ही सुरक्षित असतो आणि परमेश्वर ते गोष्ट आमच्यासाठी करणार आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जे 8 गोष्टी परमेश्वर आम्हाला 40व्या स्तोत्राद्वारे सांगत आहे, त्याच्यातली तिसरी गोष्ट तो आमचा मुक्तिदाता बनणार, तो आमच्यासाठी स्वतःला त्या वधस्तंभावर देणार आहे, आम्ही मुक्त होणार आहे. त्याच्यानंतर 4थी गोष्ट सांगितलेली आहे देव या शब्दासाठी या ठिकाणी स्तोत्र 40 मध्ये जो शब्द वापरलेला आहे एल म्हणजे आम्हाला सर्वांना माहीत आहे की गॉड, देवाला हिब्रू भाषेमध्ये एल म्हणण्यात आलेला आहे, द मायटी, द स्ट्रॉंग वन. आणि या ठिकाणी एल नंतर एल साठी हा सुद्धा शब्द वापरलेला आहे जो सर्वव्यापी आहे, त्याला सर्व काही ठाऊक आहे आणि तो अद्भुत गोष्टी आमच्यासाठी करतो. असा हा देव आमच्यासाठी शेवटच्या काळी उभा राहणार आहे. त्याच्यानंतर 5वी गोष्ट सांगितलेली आहे, तो आमचं सामर्थ्य आहे, ही इज आवर स्ट्रेंथ. 6वी गोष्ट सांगण्यात आलेली आहे, ही इज आवर बकलर म्हणजे तो आमचं ढाल बनणार आहे. परमेश्वर आमच्यासाठी सैतानाबरोबर काय करणार आहे, युद्ध करणार आहे. त्याच्यामुळे बायबलमध्ये कित्येक ठिकाणी लिहिलेलं आहे, घाबरू नका, युद्ध तुमचं नव्हतं, युद्ध माझं आहे. कधी प्रियानो, सर्वात महत्वाचं 40व्या वचनानुसार मी परमेश्वराकडे वळालो त्यावेळेस, जोपर्यंत मी परमेश्वराकडे वळणार नाही तोपर्यंत परमेश्वर माझी ढाल बनून तो माझं संरक्षण करणार नाही आणि तो मला सुरक्षित ठेवणार नाही. त्याच्यानंतर 7वी गोष्ट सांगण्यात आलेली आहे की तो मला तारणाचा मार्ग बनवून या भूतलावर येणार आहे.
दुसऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, जे आम्ही जर आत्ता जे वाचलं स्तोत्र 40 याच्या दुसऱ्या वचनामध्ये जर बारकाईने आम्ही वाचलं तर त्याने मला वर काढले. त्याने मला वर काढले म्हणजे मला त्याने तारण दिलेले. ॲक्च्युली हिब्रू भाषेचा जर अभ्यास केला तर प्रियानं तुम्हाला समजेल की हा जो शब्द आहे त्याने मला वर काढणे म्हणजे मला मृत्यू छायाच्या दरीतून त्याने मला वर काढून आता मला तारणाचा अनुभव दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जर आम्ही दुसरे शमूएल याचा 23वा अध्याय याचं 3रं वचन जर वाचलं, दुसरे शमूएल याचा 23वा अध्याय आणि 3रं वचन याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी शमूएलचा लेखक तीच गोष्ट आम्हाला सांगत आहे. दुसरे शमूएल 23वा अध्याय आणि 3रं वचन. इस्रायलाचा देव म्हणाला, इस्रायलाचा दुर्ग मला म्हणाला, मानवावर न्यायाचे राज्य करणारा, देवाचे भय धरून त्याचवर राज्य करणारा निर्माण होईल. निर्माण म्हणजे कोण निर्माण होणार आहे तर प्रभू येशू ख्रिस्त निर्माण होणार आहे. तो मला तारणाचा अनुभव देणार आहे. त्यानंतर पुढे जाऊन 8वी गोष्ट लिहिलेली आहे की तो मला अद्भुत सामर्थ्य देणार आहे, उच्च सामर्थ्य देणार आहे. आणि हिब्रू शब्द जो वापरण्यात आलेला आहे मिझगा हा शब्द ज्यावेळेस वापरलेला आहे, इट सिग्निफाईज अ प्लेस ऑफ हाय ॲज टू बी आउट ऑफ डेंजर. मिझगा या शब्दाचा अर्थ आहे की तो तुम्हाला इतका उंच करणार आहे की जे ते शत्रूचे बाण, शत्रूच्या बंदुका, शत्रूच्या गोळ्या तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. दुसरा जर आता वचन वाचवायला त्याच्यामध्ये माझे पाय खडकावर ठेवील आणि माझे पावले स्थिर करेल. तो मला इतका उंच करेल की सैतानाचे घातक हल्ले किंवा स्तोत्र 91 मला सर्वांचं तोंडपाठ आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. घातक मरीपासून तो तुमचा बचाव करेल. तुझ्या बाजू सहस्रावधी पडतील, तुझ्या उजव्या बाजू लक्षावधी पडतील, परंतु त्या तुला भिडणार नाही. का भिडणार नाही? कारण तू आपला आश्रय परात्पराचा गुप्त सावलीस केलेला आहे. ज्यावेळेस मी परमेश्वराला आद्य स्थान देतो, परमेश्वराला आपल्या जीवनात प्रथम स्थान देतो, त्यावेळेस परमेश्वर मला इतक्या उच्च ठिकाणी बसवतो प्रियानो की ज्या ठिकाणी सैतानाला बिलकुल येता येत नाही किंवा ही कांट क्लाइंब अप टू दॅट हाईट. तर या ठिकाणी त्याचा म्हणून प्रियानो आमचं कर्तव्य काय? मग ज्यावेळेस देव माझा आशीर्वादित करतो, पहिली गोष्ट मी सांगितलं की देव मला आशीर्वादित करतो, तो मला दलदलीतून बाहेर काढतो, तो मला नाशेच्या खाचीतून बाहेर काढतो, तो मला बंधमुक्त करतो. 8 प्रकारच्या वेगवेगळ्या रूपाने देव मला स्वतःला प्रकट करतो. तो मला तारणाचा अनुभव घडून आणतो, तो मला सामर्थ्य देतो, तो माझी ढाल बनतो, तो मला इतक्या उच्च स्थानी ठेवतो की ज्या ठिकाणी सैतान येऊ शकत नाही. अशा वेळेस माझं कर्तव्य काय? माझं काम काय? काय वाटतं तुम्हाला? व्हॉट शुड वी डू? तुम्हाला काय वाटतं? आम्ही काय करायला पाहिजे? बोला काय? काय? प्रार्थना. एक उत्तरानं प्रार्थना. अजून काय? विश्वास ठेवणं. विश्वास, प्रार्थना. अजून जोएल विल्सन ब्रदर
देवाच्या इच्छेप्रमाणे चालणे. सोनाली, रूपा, पाळकीनबाई, तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी याचं उत्तर त्या स्तोत्र 40 मध्ये आलेलं आहे. या ठिकाणी देव आम्हाला काय सांगत आहे की आम्ही देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. कारण की 3रं वचन काय सांगतं? त्याने माझ्या मुखात नवे गीत नवे गीत आमच्या देवाचे स्तोत्रे घातले. हे पाहून भूत लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. बेसिक माझं काम काय आहे? या भूतालावर देवाचं गौरव करणं, देवाच्या नावाला धन्यवाद देणं. आणि हे परमेश्वरा, तू मला ही संधी दिली की आज मी तुझं नवं गीत गात आहे. आय एम सिंगिंग अ न्यू सॉन्ग. प्रियानो, आज गीत तयार होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही निवांत बसता, तुमचे लेखणी चालणं गरजेचं आहे. आणि त्या लेखणीद्वारे परमेश्वर किती चांगला आहे याचा मी अनुभव घेतला आहे. परमेश्वराने मला उच्च स्थानी स्थिर केलेला आहे. परमेश्वराने मला तारणाचा अनुभव घडवलेला आहे. असे गीत ऑटोमॅटिक तयार होणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी दावीद राजा ते सांगत आहे की त्याने माझ्या मुखात नवे गीत घातलेले. का घातलेले आहेत? कारण की त्याने मला आशीर्वादित केलेले आहे. आणि त्याच्यानंतर तो माझा ढाल झालेला आहे, तो माझा कवच झालेला आहे. मला त्याने मृत्यूछायेच्या दरीतून बाहेर काढलेले आहे. प्रियानो, आज जर मला देव या सर्व आशीर्वादाने तृप्त करत आहे, त्याच्या बदली मी त्याला काय देतो? हा प्रश्न परमेश्वर पुन्हा एकदा कळत न कळत आम्हा सर्वांना विचारत आहे की माझ्या मुखाद्वारे त्याचं गौरव होतं का? माझ्या मुखाद्वारे त्याची स्तुती होती का? माझ्या मुखात त्याचं गीत असतं का? चालता बोलता मी कोणते गीत गातो? माझ्या लेकरांना मी काय शिकवतो? पिक्चरवर नाचणारे व्हिडिओ आम्ही अपलोड करतो का? परमेश्वराची गीत माझा मुलगा, माझी मुलगी अपलोड करून लोकांना दाखवते. आज या काळाची गरज आहे, कारण की या गोष्टी घडतात. माझा मुलगा, माझी मुलगी पिक्चरच्या गाण्यावर नाचते आणि ते व्हिडिओ आम्ही आनंदाने उल्हासाने अपलोड करून लोकांना दाखवतो. परंतु प्रभूची प्रार्थना म्हणताना माझी मुलगी मी अपलोड करतो काय ना, तुम्हाला माहिती आहे हे गीत आहे म्हणून, प्रभूची प्रार्थना गीताच्या माध्यमातून ऐकलं असेल तुम्ही सर्वांनी. ए हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा पाप न माना जाए, तेरी भाषा हटाए. हे साऱ्या गोष्टी आहेत की देव मला शिकवत आहे. मी संतोष, तुला इतक्या आशीर्वादाने तृप्त केलेला आहे. सैतानाचा स्पर्श सुद्धा तुझ्या जीवनाला लागणार नाहीये. तर तू मला काय देत आहे? तू मला काय देत आहे? कारण की बघा प्रियानो, आम्ही प्रत्येक जण ज्यावेळेस मी जोएलसाठी काहीतरी करतो त्यावेळेस माझी अपेक्षा असते की जोएलने सुद्धा माझ्यासाठी काहीतरी करावं. आजकाल फॅशन आलेली, बर्थडेला गेल्यानंतर आम्ही काय करतो, गिफ्ट घेऊन गेल्यानंतर आमची अपेक्षा असते की आम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट भेटत नाही. जर आम्ही आमच्या मित्र परिवाराकडनं, आमच्या आप्तजनांकडनं रिटर्न गिफ्टची अपेक्षा करतो, तर ज्या निर्मात्याने मला निर्माण केलेले जे अद्भुत आशीर्वाद जे जग देऊ शकत नाही ते मला तो देत आहे, तर त्या बदल्यात मी त्याला काय देत आहे आणि काय मागत आहे? फक्त काय गायचंय? मला देवाचं गीत गायचंय. त्याच्यामुळं मिखा तुम्ही तोंडपाठ करा, 6वा अध्याय 8वं वचन. हे मनुष्य, परमेश्वर तुझपासून काय मागत आहे?
आवडीने काय मागत आहे तो? आवडीने दया कर, है ना? आवडीने दया कर. मिकायाचा 6वा अध्याय 8वं वचन. या ठिकाणी हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्र भावाने चालले. कुठे आहे का प्रियानो या ठिकाणी तुमचा पैसा द्या? कुठे आहे का या ठिकाणी की मला तुमचा पैसा हवा आहे? परंतु किती सिंपल गोष्ट देव पासून आज मागत आहे. हे मनुष्य नीतीने वाग, आवडीने दया कर आणि परमेश्वराच्या समागमे राहून नम्र भावाने चाल. आणि या व्यतिरिक्त आज दावीद राजा स्तोत्र 40च्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्हाला आशीर्वादित करत आहे, देव काय आहे हे मला प्रकट करत आहे, त्यावेळेस तो माझ्याकडनं एकच गोष्ट अपेक्षित करत आहे की माझ्या मुखात नवं गीत असावं की ज्या गीताद्वारे मी कोणा मनुष्याचं गौरव न करता माझ्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. प्रियानो, परमेश्वरी वचन समजण्याचं बुद्धी ज्ञान आम्हा प्रत्येकाला देऊन या ठिकाणी ज्या वेळेस मला संधी भेटल त्यावेळेस आपण देवाचं गौरव करून देवाच्या नावाला आदर मान युगानु या भूतलावर सदा सर्व काळ देणारे एक उत्तम असे विश्वासी बनू या परमेश्वर करून या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन.